दिनांक 7 एप्रिल 2025 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने अक्षय शिंदे मृत्यू प्रकरणामध्ये एक आदेश पारित केला। तो आदेश असा होता की त्याच्यामध्ये जे कोणी संबंधित पोलीस अधिकारी अक्षय शिंदेच्या मृत्यूस जबाबदार होते त्यांच्या विरोधात प्रथम खबरी अहवाल दाखल करण्याबाबत। त्या संदर्भामध्ये सीआयडी महाराष्ट्र राज्याने जे काय पुरावे जे काय कागदपत्र त्यांच्याकडे अवेलेबल आहेत अक्षय शिंदेच्या मृत्यू प्रकरणाच्या तपास आणि चौकशीच्या संदर्भातले ते सगळे पेपर्स लक्ष्मी गौतम जॉईंट पोलीस कमिशनर क्राईम मुंबई यांच्याकडे 2 दिवसाच्या आत सादर करण्याबाबतचे आदेश त्या आदेशामध्ये सादर करण्याबाबत त्या आदेशामध्ये नमूद होतं। आणि त्या दरम्यान काल मुंबई उच्च न्यायालयामध्ये रिटायर्ड न्यायमूर्ती दिलीप यांच्या खंडपीठाकडून दिलीप भोसले यांच्या कट कर